नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 12वीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातल्या द कॉक अँड द अँथम या पाठाचा अभ्यास करणार आहोत. ही कथा लिहिलेली आहे जगप्रसिद्ध कथालेखक ओ हेनरी यांनी. त्यांचा जन्म 1862 आणि मृत्यू 1910 मध्ये झाला. ओ हेनरी यांचं मूळ नाव विल्यम सिडनी पोर्टर होतं. त्यांना प्रेमाने लोक ओ हेनरी या नावाने ओळखत असत. हे एक अमेरिकन लघुकथालेखक होते. ओ हेनरी हे बालपणापासूनच एक उत्तम वाचक होते. त्यांचं वाचन अतिशय दांडगं होतं. शॉर्ट स्टोरीज म्हणजेच लघुकथा लिहिण्याव्यतिरिक्त त्यांनी रिपोर्टर म्हणून सुद्धा काम केलं, कॉलमनिस्ट म्हणजे स्तंभलेखक म्हणून सुद्धा काम केलं आणि क्वचित प्रसंगी ते कार्टून्स सुद्धा काढत असत. त्यांची बुद्धिमत्ता, व्यक्तिचित्र रेखाटनाची अनोखी शैली आणि त्यांच्या कथेमध्ये येणारे जे ट्विस्ट असायचे, अनाकलनीय अशी जी वळण असायची, त्यामुळे वाचकांचे ते अतिशय आवडते लेखक बनले होते. असं म्हणतात की ओ हेनरी यांच्या कथा वाचकांच्या डोळ्यांमध्ये हसता हसता अश्रू आणतात आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे आजचा आपला पाठ होय. ओ हेनरी यांच्या आणखी काही प्रसिद्ध लघुकथा अशा आहेत: द कॅबॅलेरोज वे, द ड्युप्लिसिटी ऑफ हार्ग्रेव्स, द रॅन्सम ऑफ रेड चीफ, अ रिट्रीव्ड रिफॉर्मेशन आणि द कॉक अँड द अँथम ही कथा आज आपण शिकणारच आहोत. आता आपण पाठाला सुरुवात करूया. द कॉक अँड द अँथम. Soapy left his bench and strolled out of the square and across the level of seas of asphalt where Broadway and Fifth Avenue flow together. Up Broadway he turned and stopped at a luxurious cafe. मित्रांनो, ही कथा सोपी नावाच्या एका मुलाची आहे. पूर्वी सोपी अतिशय चांगलं आयुष्य जगत असे, मात्र नंतर त्याच्या आयुष्यामध्ये अचानक अशी वळणं येतात की ज्यामुळे त्याला कुणाही सद्वर्तनी व्यक्तीला जगावंसं वाटणार नाही अशा प्रकारचं आयुष्य जगावं लागतं. चोऱ्या करणे, जेलमध्ये जाणे, विशेषतः हिवाळा जर जवळ येत असेल तर बाहेर राहण्याची सोय नाही कुठे, त्यामुळे जेलमध्ये जाणे, ज्यामुळे त्याची राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था होईल आणि जेलमधून बाहेर आल्यानंतर परत एकदा चोरी करून जेलमध्ये जाणे, हाच जणू काही त्याच्या आयुष्याचा क्रम बनलेला होता. तर अशा या सोपीची गोष्ट आज आपण शिकणार आहोत. सोपी त्याच्या पार्क बेंचवरून उठला, म्हणजे तो एका पार्कमध्ये बेंचवर राहत असे, तर तो त्याच्या त्या बेंचवरून उठला आणि इकडे तिकडे तो फिरायला लागला. मॅडिसन स्क्वेअरमध्ये तो आला, त्यानंतर सी ऑफ ॲस्फाल्ट म्हणजे डांबरी रस्ता, टार्ड रोड, तर तो रस्त्यावर आला आणि ज्या ठिकाणी ब्रॉडवे आणि फिफ्थ ॲव्हेन्यू हे रस्ते आहेत अशा ठिकाणी तो आला आणि थोडासा इकडे तिकडे फिरल्यानंतर तो ब्रॉडवे या रस्त्याला लागला आणि जाता जाता त्याला एक अतिशय महागडं असं हॉटेल दिसलं. त्यामुळे त्या हॉटेलजवळ तो थांबला, कारण ते हॉटेल पाहिल्याबरोबर त्याच्या डोक्यात एक कल्पना आली होती. नेमकी कोणती कल्पना आली बरं, बघूयात आपण. सोपी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोएस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड. He was shaven and his coat was trim and his neat black bow had been presented to him by a lady missionary on Thanksgiving Day. If only he could reach a table in the restaurant unsuspected, success would be his. The portion of him that would show above the table would raise no doubt in the waiter's mind. A roasted mallard duck, thought Soapy, would be about the thing with a bottle of wine and then some cheese, a cup of coffee, and a cigar. $1 for the cigar would be enough. The total would not be so high as to call forth any extreme of revenge from the cafe management, and yet the meat would leave him filled and happy for the journey to his winter island. लेखक म्हणतो की सोपीच्या मनामध्ये त्यांनी जे वेस्ट घातलेलं होतं, वेस्ट म्हणजे जॅकेट, एक प्रकारचं जॅकेट, त्यांनी जे जॅकेट घातलेलं होतं त्या जॅकेट पासून वरपर्यंतचा त्याचा जो पोर्शन होता, चेहऱ्यापर्यंतचा, या पोर्शनच्या बाबतीत त्याच्या मनामध्ये कुठलाही संशय नव्हता. एकदम कॉन्फिडन्स होता त्याच्या मनामध्ये की आपल्याला इतकं जर कोणी पाहिलं तर कोणीही रेस्टॉरंटमध्ये येण्यापासून आपण अडवू शकेल असं त्याला वाटलं नाही. त्यांनी नीट दाढी केलेली होती, त्याचा कोट व्यवस्थित होता आणि त्यांनी त्याच्या कॉलर जवळ एक ब्लॅक बो लावलेला होता, जो त्याला एका लेडी मिशनरीनी थँक्स गिव्हिंग डेला प्रेझेंट केलेला होता, गिफ्ट केलेला होता. मित्रांनो, थँक्स गिव्हिंग डे म्हणजे नोव्हेंबरचा जो चौथा गुरुवार असतो त्या दिवशी चर्चमध्ये काही रिलिजियस ऑब्झर्वन्सेस असतात, म्हणजे काही धार्मिक कार्यक्रम असतात आणि मग त्यानंतर जेवण असतं. त्या दिवसाला थँक्स गिव्हिंग डे असं म्हणतात. आणि ज्यावेळी सोपी थँक्स गिव्हिंग डेला चर्चमध्ये गेला होता त्यावेळी त्याला एका लेडी मिशनरीनी तो ब्लॅक बो प्रेझेंट केलेला होता, गिफ्ट केलेला होता. त्यामुळे तो ब्लॅक बो सुद्धा त्यांनी लावलेला होता. थोडक्यात काय तर त्याच्या वेस्ट पासूनचं वरचं जे अपिअरन्स होतं ते अतिशय कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये निर्माण करणारं होतं.
त्यामुळे तो विचार करतो की कुणीही आपल्यावर संशय न घेता जर आपल्याला रेस्टॉरंटच्या टेबलपर्यंत पोहोचू दिलं तर सक्सेस वुड बी हिज, म्हणजे तो जेवण करण्यात यशस्वी होणार. मग तो विचार करायला लागला की आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर काय काय खायचं. त्यांनी विचार केला की आपण एक रोस्टेड मॅलार डक बोलवूयात आणि त्यानंतर आपण एक वाईनची बॉटल घेऊया, चीज, एक कप कॉफी आणि एक सिगार. आणि या संपूर्ण जेवणाचं जे एकूण बिल असणार आहे ते बिल एवढं तर निश्चितच नसणार की कॅफे मॅनेजमेंट म्हणजे त्या हॉटेलचा मॅनेजर आपल्याला काही इजा करेल किंवा आपल्या या कृतीबद्दल आपल्याला धड्या शिकवण्याचा विचार करेल. आणि अर्थातच जेवण केल्यानंतर तो अगदी फिल्ड अँड हॅपी म्हणजे सॅटिस्फाईड फील करणार होता. आणि त्याच्या या कृत्याच्या बदल्यात जर कोणी पोलिसांना बोलवलं आणि त्याची जर विंटर आयलंड म्हणजे जेलमध्ये रवानगी करण्यात आली तर तो जेलमध्ये जाताना अगदी हॅपी मूडमध्ये जाणार असा तो विचार करायला लागला होता. पुढे काय झालं बघूयात. बट ॲज सोफी सेट फूड इनसाइड द रेस्टॉरंट डोअर द हेड वेटर्स आय फेल अपॉन हिज टॅटर्ड ट्राउझर्स अँड डिकेडेंट शूज. पण जसा सोफीने त्या रेस्टॉरंटच्या आत पाय ठेवला, हेड वेटर जो होता तिथे त्याची नजर पडली त्याचे टॅटर्ड ट्राउझर्स आणि डिकेडेंट शूजवर. म्हणजे त्याची पॅन्ट फाटलेली होती आणि त्याचे शूज सुद्धा अगदी वोर्न आउट झाले होते, म्हणजे ते घालण्याच्या योग्यतेचेच राहिलेले नव्हते. तर त्याचा हा एकंदरीत पूर्ण जो अवतार आहे तो त्या हेड वेटरच्या लक्षात आला. नंतर काय झालं मग, स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स turned him about and conveyed him in silence and haste to the sidewalk and averted the ignoble fate of the menaced Mallard. जशी त्या हेडवेटरची दृष्टी आपल्या सोफीवर पडली तसंच काय झालं, त्याने आणखी एक दोन वेटर्सना सोबत घेतलं आणि त्या सगळ्या स्ट्रॉंग लोकांनी त्याला शांतपणे, त्याला काहीही न बोलता, वाद न घालता त्याला शांतपणे त्या रेस्टॉरंटच्या बाहेर काढलं आणि साईडवॉक म्हणजे रस्त्यावर फुटपाथवर आणून पोहोचवलं. पुढे ओ हेनरी म्हणतोय की सोफीने जर रोस्टेड मॅलर डक ही डिश ऑर्डर केली असती तर ज्या बदकाचा जीव त्यासाठी गेला असता त्या बिचाऱ्या बदकाचे अशा प्रकारे प्राण वाचले. Sophie turned off Broadway. It seemed that his route to the coveted island was not to be an easy one. Some other way of entering the limbo must be devised. मग सोफी परत एकदा ब्रॉडवे या रस्त्याला लागला आणि त्याला असं वाटलं की आपला हा जो रस्ता आहे कवेटेड आयलंड पर्यंतचा, कवेटेड म्हणजे मोस्टली डिझायर्ड फॉर, म्हणजे त्याला ज्या ठिकाणी जाण्याची खूप इच्छा होती ते कुठलं ठिकाण होतं, जेल, हो ना, कारण तिथे गेल्यावर त्याची हिवाळ्याची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था होणार होती. तर त्याला असं वाटलं की या कवेटेड आयलंड पर्यंतचा आपला जो रस्ता आहे तो काही इझी दिसत नाहीये, तो काही इतका सोपा दिसत नाहीये. त्यामुळे या जेलमध्ये, लिंबो या शब्दाचा अर्थ इथे जेल असा घ्यायचा आहे. तर त्यामुळे तो विचार करायला लागला की आता या लिंबोमध्ये म्हणजे जेलमध्ये जाण्यासाठी आपल्याला दुसरी एखादी युक्ती योजावी लागेल. At a corner of 6th Avenue, electric lights and cunningly displayed wares behind plate glass made a shop window attractive. Sophie took a stone and dashed it through the glass. Came running round the corner, a policeman in the lead. Sophie stood still with his hands in his pockets, and he smiled at the sight of brass buttons. Where is the man that done that? Inquired the officer agitatedly. Don't you think that I might have had something to do with it? Said Sophie, with a friendly voice as one greets good fortune. आपण पाहिलंय की सोफीचा एक जो प्रयत्न होता जेलमध्ये जाण्याचा तो अयशस्वी झाला होता, त्यामुळे आता तो दुसरा प्रयत्न करायचा ठरवतोय. मग पुढे त्याला रस्त्याच्या कॉर्नरवर एक दुकान दिसतं आणि त्या दुकानामध्ये त्याच्या ज्या प्लेट ग्लास विंडोज होत्या त्याच्या मागे वेगवेगळ्या त्या दुकानात मिळणाऱ्या वस्तू अतिशय आकर्षक पद्धतीने आणि इलेक्ट्रिक लाईट्सची वगैरे अरेंजमेंट करून सजवून ठेवलेल्या होत्या. सोफीच्या डोक्यात अचानक एक आयडिया आली आणि सोफीने एक दगड उचलला जवळचाच आणि त्यांनी त्या प्लेट ग्लास विंडोला म्हणजे दुकानाचा जो समोरचा भाग होता काचेचा त्याच्यावर त्यांनी जोरात तो दगड मारला. आवाज ऐकून लगेच लोक धावत आले आणि त्या लोकांमध्ये अगदी समोर होता पोलीस आणि त्या पोलिसाला पाहून सोफीला खूप समाधान वाटलं. त्याला वाटलं की चला आता आपलं काम सोपं झालंय. त्यामुळे सोफी तिथेच उभा राहिला. त्याने आपले हात आपल्या खिशात टाकले आणि जसा पोलीस येताना दिसला, ब्रास बटन्स म्हणजे पोलीस, जसा पोलीस येताना दिसला तसा तो त्याच्याकडे पाहून हसला. त्या पोलीस ऑफिसरला अतिशय राग आला होता हे कोणी केलेलं आहे म्हणून. त्यामुळे तो सोफीला विचारतो की तो माणूस कुठे ज्याने हे केलेलं आहे. मग सोफी त्याला म्हणाला अगदी मैत्रीपूर्ण भाषेमध्ये म्हणाला, तुम्हाला असं वाटत नाही का की हे काम मी केलेलं असू शकतं. The policeman refused to accept Sophie even as a clue. Men who smash windows do not remain to chat with the police. They take to their heels. The policeman saw a man halfway down the block running to catch a car. With drawn club, he joined in the pursuit. Sophie, with disgust in his heart, drifted along twice unsuccessful. ज्यावेळी सोफी त्या पोलिसाला म्हणतो
की तुम्हाला असं वाटत नाही का की हे काम मी केलेलं असणार? तर त्यावेळी तो पोलीस त्याला सांगतो की अजिबात नाही, मला वाटत नाही हे काम तू केलेलं असणार, कारण जे लोक असं काम करतात ते लोक पोलिसांकडून पकडले जाण्यासाठी तिथेच नाही उभे राहत आणि पोलिसाशी गप्पा मारायला त्याची वाट बघत राहत नाहीत. ते उलट ते काय करतात, हे असं काम केल्याबरोबर इमिजिएटली ते पळून जातात. मग त्या पोलिसाला काही अंतरावर एक माणूस दिसला जो टॅक्सी पकडण्यासाठी धावत होता. त्या पोलिसाला वाटलं की हा माणूस धावतोय म्हणजे नक्कीच या माणसाने हे काम केलेलं असणार. त्यामुळे त्यांनी आपली काठी काढली लगेच, पोलिसांजवळची काठी असते ती, आणि लगेच तो त्या माणसाच्या मागे धावायला लागला. सोफीला अगदी राग आला होता. त्याला असं वाटलं की आणखी एकदा मी अयशस्वी झालेलो आहे. त्यामुळे तो परत एकदा त्या रस्त्याने जायला लागला पुढे. On the opposite side of the street was a restaurant of no great pretensions. It catered to large appetites and modest purses. Its crockery and atmosphere were thick, its soup and napery were thin. Into this place, Soapy betook himself without challenge. At a table, he sat and consumed beefsteak, flapjacks, donuts, and pie. And then he told the waiter the fact that the minutest coin and himself were total strangers. Now, get busy and call a cop, said Soapy, and don't keep a gentleman waiting. No cop for you, said the waiter with a voice like butter cakes and an eye like the cherry in the Manhattan cocktail. Hey, Con! Neatly upon his left ear on the callous pavement, two waiters pitched Soapy. आपण पाहिलेलं आहे की सोपीचे 2 प्रयत्न अयशस्वी झाले होते. सोपी आता तिसरा प्रयत्न करायचा ठरवतो. मग त्याला असं दिसतं की रस्त्याच्या अपोजिट साइडला एक रेस्टॉरंट असतं. रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन्स, म्हणजे अतिशय साधारण असं ते रेस्टॉरंट असतं. म्हणजे त्या रेस्टॉरंटकडे पाहिल्यानंतरच लक्षात येत होतं की ते काही महागडं असं हॉटेल नसणार. लेख आपल्याला इथे सांगतोय की लार्ज एपेटाइट्स अँड मॉडेस्ट पर्सेस, म्हणजे एखाद्या व्यक्तीजवळ कमी पैसे असतील आणि त्याला खूप भूक लागली असेल तरी सुद्धा कमी पैशात त्याला अगदी पोटभर जेवण करता येईल अशा प्रकारचं ते हॉटेल होतं. आणि त्या हॉटेलमध्ये क्रॉकरी म्हणजे तिथली भांडी वगैरे जी होती काचीची, ती सगळी जाड अशा काचेपासून बनवलेली होती. आणि नेपरी म्हणजे तिथे जे टेबल क्लॉथ्स वगैरे वापरलेले असतात ते, किंवा नॅपकिन्स, आणि तिथलं सूप वगैरे या गोष्टी सगळ्या थिन होत्या. म्हणजे या वर्णनावरून आपल्या लक्षात येतं की ते हॉटेल अतिशय स्वस्त असणार. मग सोपी या ठिकाणी जातो आणि विदाऊट एनी चॅलेंज, म्हणजे काय, त्या हॉटेलमध्ये जाताना त्याला कोणी अडवत नाही. का अडवत नसावं? कारण त्या हॉटेलमध्ये कदाचित त्याच्यासारखं अपिअरन्स असणारे लोक येत असणार नेहमी. तिथल्या वेटर्सना सवय असणार असे लोक कस्टमर्स म्हणून ऍक्सेप्ट करण्याची. त्यामुळे त्याला तिथे सहज प्रवेश मिळतो. मग तो एका टेबलशी बसतो आणि बीफ स्टेक, फ्लॅपजॅक्स, डोनट्स, पाय हे पदार्थ मागवतो, पोटभर जेवतो. आणि पोटभर जेवण झाल्यावर तो तिथल्या वेटरला सांगतो की मायन्युटेस्ट कॉइन, म्हणजे अगदी छोट्यात छोटं नाणं, आणि आम्ही दोघंही टोटल स्ट्रेंजर्स आहोत. म्हणजे याचा अर्थ काय, माझ्याजवळ छोट्यात छोटं सुद्धा नाणं नाहीये, अजिबात पैसे नाहीये पे करायला. मग सोपी त्याला म्हणतो की चला आता तुम्ही बिझी व्हा, म्हणजे तुम्ही पटकन पोलिसाला बोलवा, तुमच्या कामाला लागा, आणि मी एक जेंटलमन आहे, आम्हाला लावू, जास्त वेळ वाट पाहायला लावू नका पोलिसाची. त्याने असं म्हटल्यानंतर तो वेटर त्याला म्हणतो, नो कॉप फॉर यू, तुझ्यासाठी पोलीस बोलावणार नाही. आणि मग तो वेटर आपल्या एका आणखी कलिगला बोलवतो आणि ते दोन्ही वेटर्स मिळून सोपीला रस्त्याच्या बाहेरच्या साईडला असलेल्या पेव्हमेंट म्हणजे फुटपाथवर, अतिशय हार्ड असलेल्या फुटपाथवर ढकलून देतात. पुढे लेखक म्हणतो, ही अरोज जॉईंट बाय जॉईंट ॲज अ कार्पेंटर्स रूल ओपन्स and dusted his clothes. Arrest seemed now but an elusive dream. The island seemed very far away. A policeman who stood before a drugstore 2 doors away laughed and he walked down the street. सोपी विचारा उठतो जिथे त्याला त्या वेटर्सने आणून ढकललेलं असतं, आणि तो आपले कपडे झटकतो, कपड्यांवरची धूळ झटकतो, आणि आता त्याला असं वाटायला लागतं की अरेस्ट ही आपल्यासाठी अगदी इल्युसिव्ह ड्रीम वाटते, म्हणजे माझं कधीही न पूर्ण होणारं स्वप्न वाटतंय मला. त्याला असं वाटलं की अचानक हे जे आयलंड आहे, म्हणजे जे जेल आहे जिथे मला जाण्याची एवढी तीव्र इच्छा आहे, ते खूप दूर माझ्यापासून गेल्यासारखं वाटतंय मला. आणि हा सगळा प्रकार पाहत एक पोलीस काही दुकानं दूर, म्हणजे ड्रग स्टोअर होतं तिथे, त्याच्या समोर उभा होता. हा सगळा प्रकार तो बघत होता. मात्र हे सगळं पाहिल्यानंतर नेमकं काय झालं हे विचारण्याची बुद्धी काही त्याला झाली नाही. आणि हा सगळा प्रकार पाहून त्या पोलिसाला गंमत वाटली. तो हसला आणि तो आपल्या रस्त्याने पुढे निघाला. Sophie was seized with a sudden fear that some dreadful enchantment had rendered him immune to arrest. He was in a state of panic, and when he came upon another policeman lounging grandly in front of a glittering theater, he caught at the immediate straw of disorderly conduct. सोपीला आता अचानक अशी भीती वाटायला लागली की कोणीतरी काहीतरी नक्कीच जादू केलेली असणार, आणि त्या जादूमुळे हे जेल जे आहे ते माझ्यापासून इतकं दूर वाटतंय मला, आणि काहीही केलं मी तरी सुद्धा मला अटक होत नाहीये.
त्याला अचानक भीती वाटायला लागली की जर आपण या हिवाळ्यामध्ये जेलमध्ये गेलो नाही तर आपण कसं जगणार आहे पार्क बेंचवर आणि कडाक्याच्या थंडीमध्ये हिवाळ्यामध्ये जगणं अतिशय कठीण होणार आपल्यासाठी. मग अचानक त्याला एक पोलीस दिसतो जो एका ग्लिटरिंग थिएटर म्हणजे जिथे खूप इलेक्ट्रिक लाईट्स वगैरे लावलेले असतात अशा थिएटरच्या समोर आरामात असा फिरताना दिसतो. मग त्या पोलिसाला पाहिल्यावर लगेच त्याच्या डोक्यात त्याची कल्पना येते की आपण डिसऑर्डरली कॉन्डक्ट म्हणजे वेड्यासारखं वर्तन करणे या प्रकारचं आपण काहीतरी गडबड करू शकतो ज्यामुळे हा पोलीस आपल्याला पकडेल आणि जेलमध्ये पाठवेल. So on the sidewalk, Sophie began to yell drunken gibberish at the top of his harsh voice. He danced, he howled, he raved, and he otherwise disturbed the skies. त्या पोलिसाला पाहून सोपीने काय केलं की फुटपाथवर चालता चालता तो अचानक दारू प्यायलेल्या एखाद्या व्यक्तीसारखा काहीतरी बडबडायला लागला. अगदी उच्च स्वरामध्ये तार स्वरामध्ये तो किंचाळायला लागला. त्याने डान्स करणं सुरू केलं. तो मोठमोठ्याने वेड्यासारखे हातवारे करायला लागला, आरडाओरडा करायला लागला आणि त्यांनी संपूर्ण वातावरण जे आहे ते डिस्टर्ब करून टाकलं. हे सगळं पाहून the policeman merely told his club and he turned his back to Sophie and he remarked to a citizen, "Is one of them Yale lads celebrating the goose egg they gave to the Hartford College? Noisy, but no harm. We have instructions to let them be." हे सगळं चित्र पाहिल्यानंतर सोफी असा वेड्यासारखं वागत असताना सुद्धा पोलीस जो होता त्याने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांनी त्याच्या हातातली जी लाठी असते ती ट्वल केली म्हणजे ती फिरवली गोल आणि बाजूला असलेल्या एका व्यक्तीला तो म्हणाला की हार्टफोर्ड कॉलेजची जी मुलं आहेत ना जी काहीतरी सेलिब्रेट करतायत तर त्या मुलांपैकी कदाचित हा एक असावा. ही मुलं नॉइझी आहेत, आवाज करतात, पण नो हार्म, त्यांच्यापासून काही धोका नसतो आणि त्यामुळे आम्हाला आमच्या वरिष्ठांकडून आदेश मिळालेले आहेत की या मुलांकडे काही लक्ष द्यायचं नाही. हे त्या पोलिसाचे उद्गार ऐकल्यानंतर सोफी आणखी असंतुष्ट झाला. डिस्कन्सोलेट, Sophie stopped his unavailing racket. Would never a policeman lay hands on him? In his fancy, the island seemed an unattainable Arcadia. He buttoned his thin coat against the chilling wind. मग हे सगळं घडल्यानंतर सोफीला अतिशय दुःख झालं आणि त्याला वाटलं की आपल्या या कृत्याचा काही आपल्याला फायदा होत नाहीये त्यामुळे त्यांनी ते तसं वेड्यासारखं वागणं जे होतं ते थांबवलं. त्याला असं वाटायला लागलं की एकही पोलीस मला पकडणार नाही की काय आज आणि माझ्यासाठी जो अनअटेनेबल असा आर्केडिया म्हणजे स्वर्ग आहे जो मला आज दुष्प्राप्य वाटतोय त्या स्वर्गामध्ये मला नेण्यासाठी कोणताच पोलीस मला मदत करणार नाही. हा स्वर्ग माझ्यापासून अचानक इतका दूर कसा काय झाला असा विचार करत तिथे जो गार वारा वाहत होता त्या वाऱ्यापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी त्यांनी जो पातळ असा कोट घातलेला होता त्या कोटाची बटणं त्यांनी नीट लावली. In a cigar store, he saw a well-dressed man lighting a cigar at the swinging light. He had set his silk umbrella by the door on entering. Sophie stepped inside, grabbed the umbrella, and sauntered off with it slowly. The man at the cigar light followed hastily. मग त्यानंतर सोफी आणखी पुढे जातो आणि त्याला पुढे गेल्यावर एक सिगार स्टोअर दिसतं आणि त्याला असं दिसतं की त्या सिगार स्टोअरच्या आत एक नीट व्यवस्थित कपडे घातलेला माणूस आपली सिगार पेटवत तिथे त्या दुकानात उभा होता आणि त्या दुकानाच्या एंट्रन्स जवळ त्यांनी आपली सिल्क अम्ब्रेला सिल्कच्या कापडाची छत्री ठेवलेली होती. हे सगळं पाहून सोफी सरळ त्या दुकानाच्या आत गेला. त्याने ती छत्री पकडली आणि ती छत्री घेऊन तो दुकानाच्या बाहेर आला आणि आरामात रमत-गमत फिरायला लागला. तो फास्ट नाही गेला का? कारण तो फास्ट गेला असता आणि त्याला कोणी पकडलंच नसतं तर त्यामुळे त्याला असं वाटलं की आपण या माणसाची छत्री चोरतोय तर हा माणूस आपल्याला पकडेल आणि त्याला पकडायला सोपं जावं म्हणून तो जरा आरामात चालायला लागला. आणि हे सगळं पाहून आपली छत्री या दुसऱ्याच माणसाने उचललेली आहे हे पाहून सिगार स्टोअर मधला जो माणूस होता तो घाईघाईने सोफीच्या मागे यायला लागला. माय अम्ब्रेला, ही सेड स्टर्नली. तो माणूस त्याला म्हणाला, ही माझी छत्री आहे. ओ, इज इट? स्नेअर्ड सोफी, adding insult to petty larceny. Well, why don't you call a policeman? I took it. Your umbrella. Why don't you call a cop? There stands one in the corner. सोफी त्याला म्हणाला की अच्छा तुझी आहे काही अम्ब्रेला पण मी घेतली आहे सो व्हॉट. म्हणजे आधीच त्यांनी चोरी केलेली होती. पेटी लार्सनी म्हणजे छोटी चोरी. त्यांनी आधीच छत्रीची चोरी केलेली होती. वरून तो त्या माणसाला इन्सल्ट पण करत होता. तो म्हणाला त्याला की व्हाय डोंट यू कॉल अ कॉप? तू पोलिसाला का बोलवत नाहीयेस? बघ तुझी छत्री मी घेतलीये. आणि तो पोलिसमन तिथे एका कॉर्नरला उभा आहे. जा, गो अँड कॉल हिम. त्याला बोलवून आण. The umbrella owner slowed his steps. Sophie did likewise with a premonition that luck would again run against him. The policeman eyed at the two curiously. Of course, said the umbrella man. Well, you know how these mistakes occur if it's your umbrella. I hope you'll excuse me. I picked it up this morning in a restaurant. If you recognize it as yours, why, I hope you will
सोफीने ज्यावेळी त्या माणसाला सांगितलं की तिथे एक पोलीस उभा आहे आणि जा आणि त्या पोलिसाला तू बोलवून आण. त्यावेळी त्या माणसाला जरा आश्चर्य वाटलं, कारण कोणताही चोर चोरी केल्यानंतर ज्या व्यक्तीच्या सामानाची चोरी करतो त्याला सांगत नाही की तिथे पोलीस उभा आहे आणि तू त्याला बोलव म्हणून. त्यामुळे त्या माणसाला जरा धक्का बसला की हा स्वतःच मला म्हणतोय की तू त्या पोलिसाला बोलव. कदाचित ही छत्री याचीच तर नसेल स्वतःची. असा विचार करून त्या अम्ब्रेला ओनरनी आपल्या पावलांचा वेग मंदावला आणि सोफीच्या हे लक्षात आलं की तो हळू चालतोय. त्यामुळे सोफीने सुद्धा आपल्या चालण्याचा वेग मंदावला आणि यावेळी सुद्धा त्याला असा एक प्रेमॉनिशन आली, म्हणजे त्याला अशी एक पूर्व सूचना कुठेतरी मिळाली की कदाचित याही वेळी नशीब काही त्याच्या बाजूने त्याला साथ देणार नाही. आणि ज्या पोलिसाबद्दल सोफीने त्या दुसऱ्या माणसाला सांगितलं होतं, तो पोलीस दूर उभा राहून या दोघांकडे बघत होता क्युरियसली, म्हणजे त्याला उत्सुकता वाटत होती या दोघांमध्ये काय सुरू आहे. मग त्या अम्ब्रेला ओनर, जो सो कॉल्ड अम्ब्रेला ओनर आहे, त्याला असं वाटलं की सोफी इतक्या कॉन्फिडेंटली म्हणतोय की ही अम्ब्रेला मी तुझी घेतलेली पोलिसाला बोलव, याचा अर्थ ही याचीच तर नसेल कदाचित. त्यामुळे तो जरा घाबरतो आणि तो म्हणतो की यु नो मिस्टेक्स डू अकर, म्हणजे चुका तर होतात ना, प्रत्येकाकडून होतात. आज सकाळी ही छत्री मला एका रेस्टॉरंटमध्ये दिसली आणि मी ती उचलली. पण ही जर का तुमची छत्री असेल तर आय होप यू विल एक्सक्यूज मी, तर तुम्ही मला माफ कराल अशी मी अपेक्षा करतो. असं तो माणूस सोफीला म्हणतो आणि परत एकदा सोफीला जी भीती वाटत असते ती भीती सत्य होते, कारण सोफी परत एकदा जेलमध्ये जाऊ शकेल असं त्याला चिन्ह दिसत नाही. त्यामुळे सोफीला खूप राग येतो. ऑफकोर्स इट इज माइन, सेड सोफी सॅवेजली. त्यामुळे तो अगदी व्हायलंटली, अगदी चिडून सोफी म्हणतो त्याला की हो, ही अम्ब्रेला माझी आहे, खरं तर ती त्याची नसते. त्याला खूप राग आलेला असतो. द एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रीटेड. The policeman hurried to assist a tall blonde in an opera cloak across the street in front of a street car that was approaching 2 blocks away. तो एक अम्ब्रेला मॅन, म्हणजे सोफीनी ज्याची छत्री घेतलेली असते असं त्याला वाटतं, तो माणूस जो आहे तो रिट्रीटेड म्हणजे परत जातो. आणि पोलीस या दोघांकडे बघतो आणि त्याच्या लक्षात येतं की काही विशेष या दोघांमध्ये झालेलं नाहीये. त्यामुळे काही अंतरावर एक व्यक्ती, ब्लॉन्ड म्हणजे अ पर्सन विथ पेल येलो हेअर, म्हणजे अशा पिवळसर रंगाची झाक असलेले ज्याचे केस होते, ज्यांनी हेअर कलर केलेले असणार, अशी एक व्यक्ती ऑपेरा क्लोक घालून, म्हणजे ऑपेरामधले कपडे, ऑपेरा म्हणजे एक म्युझिकल प्रोग्राम असतो फॉरेनमध्ये. तर त्या ऑपेरामध्ये त्याला कदाचित काम करायचं असणार, पार्टिसिपंट असणार तो त्यातला. तर ते कपडे घालून तो एक स्ट्रीट कार पकडण्याच्या विचारात असतो आणि त्या माणसाला मदत करायला तो पोलीस चालला जातो. Soapy walked eastward through a street damaged by improvements. He hurled the umbrella angrily into an excavation. He muttered against the men who wear helmets and carry clubs. Because he wanted to fall into their clutches, they seemed to regard him as a king who could do nothing wrong. सोफीला या सगळ्या गोष्टींचा खूप राग येतो आणि मग तो पूर्वेच्या दिशेने रस्त्यानी चालायला लागतो. तो रोड जो असतो, तो रोड दुरुस्त करण्यासाठी बऱ्याच ठिकाणी खोदलेला असतो. त्यामुळे तिथे काही ठिकाणी खड्डे असतात रोडवर. सोफीला इतका राग येतो की ती छत्री तो अतिशय रागाने एका एक्सकॅव्हेशन मध्ये, म्हणजे एका खोदलेल्या खड्ड्यामध्ये फेकून देतो. आणि जे लोक हेल्मेट्स घालतात आणि हातामध्ये क्लब्स म्हणजे लाठी धारण करतात, म्हणजे असे कोण असणार? ऑब्व्हियसली पोलीस. तर या पोलिसांच्या विरोधात तो रागाने मनातल्या मनात काहीतरी पुटपुटतो आणि त्याला असं वाटायला लागतं की त्याला स्वतःला पोलिसांनी आपल्याला पकडलं पाहिजे असं खूप स्ट्रॉंगली वाटत असतं. म्हणूनच कदाचित त्या पोलिसांना सगळ्यांना असं वाटत होतं की हा सोफी म्हणजे जणू काही एक राजा आहे, ज्याच्या हातून कधीच कोणती चूक होणार नाही. At length, Soapy reached one of the avenues to the east where the glitter and the turmoil was but faint. He dragged himself towards Madison Square, for the homing instinct survives even when the home is a park bench. सोपी मग पुढे जायला लागतो रस्त्याने. त्याला असं वाटतं की आता आपला एकही प्रयत्न यशस्वी होईल असं काही वाटत नाही. त्यामुळे सरळ आता आपण आपल्या घरी जावं. आणि त्याचं घर कोणतं होतं? आपण मगाशीच पाहिलं पाठाच्या सुरुवातीला की मॅडिसन स्क्वेअर मधलं एक पार्क बेंच जो असतो, म्हणजे एका बगीच्यातला जो बेंच असतो, तो बेंच म्हणजे त्याचं घर असतं. म्हणजे तो तिथेच राहतो. ज्यावेळी तो जेलमध्ये नसतो त्यावेळी तो तिथे राहतो आणि ज्यावेळी तो तिथे नसतो त्यावेळी तो जेलमध्ये असतो. तर सोपी चालता चालता अशा एका भागामध्ये येतो की ज्या ठिकाणी शहरामधली जी चमकधमक असते ती कमी असते. टर्मॉइल म्हणजे तिथे आवाज सुद्धा जरा कमी असतो, शांत असतो तो भाग. आणि मग तो त्या रस्त्यानी मॅडिसन स्क्वेअर मध्ये जिथे त्याचा पार्क बेंच असतो त्या घराकडे जायला निघतो. कारण प्रत्येकच व्यक्तीला संध्याकाळ झाली की आपल्या घरी जावं असं वाटतं आणि ते घर पार्क बेंच का असे ना मग, त्यामुळे सोपी आपल्या घराच्या म्हणजे पार्क बेंचच्या दिशेने जायला लागतो. But on an unusually quiet corner, Soapy came to a standstill. Here was an old church, quaint and rambling and gabled.
Through one violet-stained window, a soft light glowed, where no doubt the organist loitered over the keys, making sure of his mastery of the coming Sabbath anthem. For there drifted out to Sophie's ears sweet music that caught and held him transfixed against the convolutions of the iron fence. मग सोपी त्या रस्त्याने जात असतो आणि जाता जाता अचानक तो स्टँड स्टील म्हणजे अचानक तो थांबतो. त्याला त्या ठिकाणी एक जुनाट असं चर्च दिसतं. ते जरा ओल्ड फॅशन्ड असतं म्हणजे खूप जुनं झालेलं असतं, जुनाट पद्धतीने त्याचं बांधकाम केलेलं असतं आणि त्या चर्चचा जो आवार असतो त्या आवारामध्ये अतिशय अस्तव्यस्तरित्या ते चर्च असं पसरलेलं असतं. सोफीला असं दिसतं की त्या चर्चच्या का व्हायलेट कलरच्या विंडो मधून सॉफ्ट लाईट बाहेर येतोय म्हणजे त्या चर्चच्या आत लाईट लावलेला आहे कोणीतरी आणि तिथे ऑर्गनिस्ट म्हणजे ऑर्गन वाजवणारी जी व्यक्ती आहे ती ऑर्गन वाजवून येणाऱ्या सॅबथ डे साठी काहीतरी तो आपलं गाणं तयार करत असतो. ऑर्गनवर वाजवण्यासाठी गाण्याची तयारी तो करत असतो. कारण सोफीच्या कानावर त्या चर्चच्या खिडकीतून येणारे जे ऑर्गनचे स्वीट ट्यून्स असतात ते जे स्वीट म्युझिक असतं ते येतं आणि ते म्युझिक ऐकल्यानंतर सोफी एकदम ट्रान्सफिक्स्ड होऊन जातो म्हणजे जणू काही जमिनीला खिळून जातो. तो जिथे असतो रस्त्यावर तिथेच उभा राहतो चर्चच्या बाजूला आणि त्या चर्चच्या आयर्न फेन्स जवळ म्हणजे लोखंडी कुंपण असतं त्या कुंपणाजवळ तो उभा राहतो. The moon was above, full and radiant. Vehicles and pedestrians were few. Sparrows twittered sleepily in the eaves, or a little while the scene might have been a country churchyard. And the anthem that the organist played cemented Sophie to the iron fence, for he had known it well in the days when his life contained such things as mothers and roses and ambitions and friends and immaculate thoughts and callers. सोफी ज्या ठिकाणी उभा होता तिथलं वातावरण अतिशय सुंदर होतं. आकाशात चंद्र होता, पूर्ण चंद्र अतिशय ब्राईटली तो चकाकत होता आणि त्या भागामध्ये तो भाग अतिशय शांत होता. हे आपण आताच पूर्वीच पाहिलेलं आहे. तर त्या भागामध्ये व्हेकल्स आणि पेडेस्ट्रियन्स म्हणजे पादचारी पायी चालणारे लोक सुद्धा खूप कमी होते आणि त्या चर्चचे ईव्ज होते म्हणजे चर्चच्या छपराचा जो भाग बाहेर आलेला होता थोडासा आणि त्या भिंतीच्या आणि त्या बाहेर आलेल्या ईव्जच्या मध्ये काही पक्ष्यांनी घरटी केलेली होती. तर त्या घरट्यांमध्ये पक्षी होते आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे स्पॅरोज ट्विटर्ड स्लीपीली म्हणजे पक्षी त्या आपापल्या घरट्यांमध्ये झोपेत जो एक प्रकारचा चिवचिवाट असतो तो तसा चिवचिवाट करत होते. आणि हे सगळं वातावरण इतकं सुंदर असतं की सोफीला अगदी एखाद्या कंट्री चर्चयार्डच्या जवळ आपण आहोत असं वाटायला लागतं. म्हणजे एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी गावामध्ये जे चर्च असतं त्या ठिकाणी आपण आलो आहोत असं वाटायला लागतं. आणि तो ऑर्गनिस्ट ज्या ट्यून्स प्ले करत असतो ऑर्गनवर त्या ट्यून्स ऐकल्यानंतर सोफी एकदम त्या चर्चच्या कुंपणाजवळ अगदी सिमेंटेड झाल्यासारखा म्हणजे जमिनीला खेळल्यासारखा तिथे उभा राहतो. कारण अचानक त्या स्वीट ट्यून्स ऐकल्यानंतर त्याला एकदम आपल्या पूर्वायुष्याची आठवण येते. त्याचं पूर्वायुष्य जे होतं ते अतिशय सुंदर होतं कारण त्या आयुष्यामध्ये त्याच्याजवळ आई होती. आयुष्यामधल्या खूप छान छान गोष्टी होत्या, मित्रमैत्रिणी होते. त्याच्या मनामध्ये महत्वाकांक्षा होत्या आपल्या भावी आयुष्याबद्दल आणि अतिशय शुद्ध आणि पवित्र अशा खूप सगळ्या छान छान विचारांनी त्याचं भरलेलं ते आयुष्य होतं. त्यामुळे त्या वातावरणामध्ये त्याला अचानक त्या आपल्या पूर्वायुष्याची आठवणी होते आणि आपलं पूर्वीचं आयुष्य किती छान होतं असं त्याला वाटायला लागतं. The conjunction of Sophie's receptive state of mind and the influences about the old church brought a sudden and wonderful change in his soul. He viewed with rising horror the pit into which he had tumbled, the degraded days, unworthy desires, dead hopes, wrecked faculties, and base motives that made up his existence. सोफीच्या मनाची ही जी अवस्था होती ती मोठी विचित्र होती कारण या मनोवस्थेमध्ये अचानक त्याच्या मनामध्ये एक बदल घडून आला. त्याला असं वाटायला लागलं की या संपूर्ण चर्चच्या त्या वातावरणामुळे त्याच्यावर जो प्रभाव पडला त्यामुळे त्याला असं वाटायला लागलं की आपण किती मोठी चूक केलेली आहे आयुष्यामध्ये. आपण अचानक वाईट मार्गाला लागलो आणि एका मोठ्या खड्ड्यामध्ये आपण पडलेलो आहोत आणि आताच आपलं जे आयुष्य आहे ते अतिशय वाईट अशा इच्छांनी भरलेलं आहे. वाईट दिवस आहेत आपल्यावर आलेले कारण जेलमध्ये जाण्याची इच्छा मनात बाळगणं हे नक्कीच चांगली दिवस नाहीयेत आणि आपल्या सगळ्या आशा आकांक्षा जणू काही मृतप्राय झालेल्या आहेत. आपल्या ज्या फॅकल्टीज होत्या म्हणजे देवानी आपल्याला ज्या काही देणग्या दिलेल्या होत्या, जी काही कामं आपण चांगल्या प्रकारे करू शकणार होतो आयुष्यात, त्या सगळ्या फॅकल्टीज आपण जणू काही स्वतःहून नष्ट करून टाकलेल्या आहेत. आपण कारण देवाने दिलेल्या त्या भेटींचा, त्या चांगल्या गोष्टींचा आपण उपयोगच करत नाहीये आणि आपले मोटिव्ह म्हणजे आपले हेतू जे आहेत ते अतिशय क्षुद्र, अतिशय हीन दर्जाचे झालेले आहेत आणि या सगळ्या गोष्टी मिळून जे काही बनतं ते म्हणजे आजचं आपलं अस्तित्व आहे, असं त्याला वाटायला लागलं आणि त्याला खूप वाईट वाटलं.
and also in a moment his heart responded thrillingly to this strange mood. A strong impulse moved him to battle with his desperate fact. आणि अचानक हे विचार मनात आल्याबरोबर त्यांनी असा विचार केला की नाही आता मी या परिस्थितीतून बाहेर काढणार स्वतःला आणि मी माझं आयुष्य पूर्ण बदलवून टाकणार आणि माझ्या आयुष्यात परत एकदा मी खूप चांगले पूर्वीसारखे जुने दिवस आणणार. He would pull himself out of the mire and he would make a man of himself again. He would conquer the evil that had enslaved him. There was time. He was young yet. He would resurrect his old eager ambitions and pursue them without faltering. Those solemn but sweet organ notes had set up a revolution in him. Tomorrow he would go into the roaring downtown district and find work. A fur importer had once offered him a place as driver. He would be somebody in the world now. He would सोपी विचार करतो की आता आपण ज्या दलदलीमध्ये फसलेलो होतो त्या दलदलीतून स्वतःला बाहेर काढायचं, या अतिशय वाईट परिस्थितीमधून स्वतःला बाहेर काढायचं आणि परत एकदा आपण सज्जनांसारखं आयुष्य जगायला लागायचं. त्याने विचार केला की ज्या एव्हिल्सनी म्हणजे ज्या वाईट हेतू भावभावनांनी त्याच्या मनाला गुलाम बनवलेलं होतं त्या वाईट गोष्टींपासून तो आता आपलं मनमुक्त करणार होतं. कारण तो यंग होता, अजून त्याच्यासमोर संपूर्ण आयुष्य पडलेलं होतं आणि म्हणून तो विचार करतो की आपल्या आयुष्यात ज्या सगळ्या छान छान इच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा होत्या पूर्वीच्या आयुष्यामध्ये त्या सगळ्या आपण आता परत एकदा पुनरुज्जीवित करायच्या आणि यावेळी मात्र त्या आपल्या महत्वाकांक्षांचा पाठपुरावा करायचा आणि आपल्या महत्वाकांक्षा, आपली स्वप्न जी कोणी एकेकाळी आपल्या मनामध्ये होती आपल्या भावी आयुष्याबद्दल ती नक्कीच आता आपण पूर्ण करायची. अशा पद्धतीने त्या चर्चच्या खिडकीतून जे स्वीट ऑर्गन ट्यून्स बाहेर येत होते त्या ऑर्गनच्या ट्यून्सनी आपल्या सोफीच्या मनामध्ये जणू काही एक क्रांती घडवून आणली. तो विचार करतो की उद्याच मी काय करणार की शहरामधला जो गजबजलेला भाग असतो, बिझनेस एरिया असतो, त्या ठिकाणी मी जाणार आणि मी तिथे माझ्यासाठी काम शोधणार. एका फर इम्पोर्टरनी त्याला काही काळापूर्वी ड्रायव्हर म्हणून काम करतोस का असं विचारलं होतं. तो विचार करतो की आपण त्याला अजून भेटावं, ते काम स्वीकारावं आणि आपण नक्कीच जगामध्ये कोणीतरी बनावं. आपण आता सध्या नोबडी आहोत, आपण समबडी बनवून दाखवावं. आणि ही वर्ड म्हणजे तो विचार करत असतो आपण हे करूयात, आपण ते करूयात आणि अचानक काय होतं त्याच्या विचारांच्या साखळीला ब्रेक लागतो. कारण Sophie felt a hand laid on her arm. He looked quickly around into the impassive face of a policeman. अचानक त्याला वाटलं की कोणीतरी आपला दंड पकडलेला आहे, हात पकडलेला आहे. त्यामुळे सोफी चटकन वळून बघतो की कोण आहे, कोणी आपला हात पकडलाय आणि त्याला दिसतो बाजूला एक पोलीस उभा असलेला. मात्र यावेळी तो पोलीस कसा असतो, आतापर्यंत आपण जे पोलीस पाहिले ते सगळे पॅसिव्ह होते, म्हणजे ते ऍक्टिव्ह नव्हते. मात्र यावेळेचा पोलीस सोफीच्या दुर्दैवाने इम्पॅसिव्ह म्हणजेच ऍक्टिव्ह असतो. त्याला सोफीच्या विरोधात काहीतरी ऍक्शन घ्यायची असते. त्यामुळे तो त्याला विचारतो व्हॉट आर यू डुईंग हिअर, आस्क्ड द ऑफिसर. ऑफिसर त्याला विचारतो, पोलीस ऑफिसर तू इथे काय करतोयस. नथिंग सेड सोफी. सोफी म्हणाली मी काही करत नाही. देन कम अलॉंग सेड द पोलिसमन. मग पोलीस त्याला म्हणतो की चल मग माझ्यासोबत. 3 months ऑन द आयलँड सेड द मॅजिस्ट्रेट इन द पोलीस कोर्ट द नेक्स्ट मॉर्निंग. आणि मग तो पोलीस त्याला स्वतःसोबत घेऊन जातो आणि काहीही न करता बिचाऱ्या सोफीला शिक्षा होते. दुसऱ्या दिवशी पोलीस कोर्टमध्ये तिथला जो न्यायाधीश असतो तो सोफीला 3 महिने जेलमध्ये राहण्याची शिक्षा देतो. अशा प्रकारे मित्रांनो, मॅन प्रपोजेस अँड गॉड डिस्पोजेस या म्हणीचा इथे आपल्याला प्रत्यय येतो. माणूस वेगवेगळी स्वप्न बघतो, मात्र देवाच्या मनात काहीतरी निराळ योजलेलं असतं आणि जे त्यांनी योजलेलं असतं आयुष्यामध्ये तेच होतं. सोफीला ज्यावेळी खूप स्ट्रॉंगली वाटत असतं की आपल्याला जेलमध्ये जायला हवंय, त्यावेळी त्याला जेलमध्ये जाण्याचा प्रसंग उद्भवत नाही आणि ज्यावेळी त्याच्या आयुष्यामध्ये परत एकदा पूर्वीचं छान आयुष्य आपण जगावं अशी इच्छा त्याच्या मनामध्ये निर्माण होते, तो स्वप्न रंगवायला लागतो आपल्या भावी आयुष्याची. नेमका त्याच वेळी त्याला एक ऍक्टिव्ह पोलिसमन भेटतो आणि तो त्याची जेलमध्ये रवानगी करतो. आपण सुरुवातीलाच पाहिलंय की ओ हेनरीच्या ज्या कथा असतात त्या कथांमध्ये अनाकलनीय आणि अनपेक्षित अशी वळणं असतात. प्रस्तुत कथेमध्ये सुद्धा आपण सोफी 5 वेळा प्रयत्न करतो जेलमध्ये जाण्याचा हे बघतो आणि आपल्याला चुकून सुद्धा असं वाटत नाही की सोफीच्या मनामध्ये असा काहीतरी एखादं अचानक वळण येईल की ज्यामुळे त्याचं पूर्ण आयुष्य त्याला बदलून टाकावं असं वाटेल. मात्र अचानक चर्च मधल्या वातावरणाने भारलेला सोफी जो आहे त्याच्या मनामध्ये अनपेक्षित असे बदल घडून येतात आणि कथेमध्ये सुद्धा अनपेक्षित अनाकलनीय असं वळण येतं आणि ओ हेनरीच्या याच लेखन शैलीमुळे ओ हेनरीच्या कथा अतिशय प्रसिद्ध आहेत आणि वाचकांच्या अतिशय आवडत्या आहेत. हा पाठ इथे संपला. धन्यवाद.